प्रशांत यांना पहिली सफलता मिळालेली. नवीन फलंदाज येतोय बॉबी. सामना चालू आहे तो कृष्णा 11 पक्ष सार्थक 11 मध्ये. पहिला सामना जिंकला तो साई 11 संघाने. अतिशय चांगली फलंदाजी केली. मेघनाथ, सचिन, अमोलने अष्टपैलू कामगिरी केली. कारण सर्व खेळाडू ग्रामीणचे आहेत आणि त्या ग्रामीणच्या खेळाडूंनी अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं इथे आज शहरी विभागातून खेळताना. प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला फलंदाज. स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू निर्धाव चेंडूची समाप्ती होते. बॉबी मात्र पंचांकडे दाखवून देतं पण पंच बघतायत की सुशील शिदे की एक्झॅक्टली चेंडू लँड कुठे झाला होता. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. धावसंख्या आपण पाहता सार्थक 11 संघाची 6 धावसंख्या 3 गडी बाद. खूप कमी धावा पाहतो आपण इथे. 5 षटकांचा सामना आहे. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 44,444 रुपये पारितोषिक प्रथम. मोठा चेंडू अतिशय सुंदर फटका कार्पेटच्या माध्यमातून. चेंडू जोपर्यंत या सर्कलमध्ये मिड ऑफ रिझनमध्ये जोपर्यंत चेंडू फीड होतो इथं मात्र एक धाव इथं मात्र मिळत आहे. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय 7. प्रशांत गोलंदाजी मार्कवर. फलंदाज प्रशांत, गोलंदाज प्रशांत. साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. गलीमध्ये बॅकवर्ड पॉईंटला कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण. चेंडू अतिशय सुरेख चेंडू फुल लेंडीचा चेंडू बॅटमॅन निघून जातो. अप्रतिम गोलंदाजी आपण इथे पाहतोय. प्रशांतची अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं गुण आहे. धावसंख्या आपण पाहतोय सार्थक 11 संघाची 7 धावा पाहतो आपण. 3 गडी बाद 7 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा प्रशांत. जिमखाना ऐनेकडून स्ट्राईकला फलंदाज प्रशांत. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण पाहतोय. मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षण पाहतोय. मिड विकेट रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षण पाहतोय. फुटा चेंडू ऑन साईडला भिरकावला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू मिड विकेट रिझनमध्ये जातोय. 1 बाउन्स चेंडू सीमा पार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती आपण बघितली 11 सार्थक 11 संघाची. प्रशांत चौकाराने आघात करतोय. आपण स्पर्धा पाहता रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सेंट्रल आयोजक महेश क्रिकेट क्लब च्या माध्यमातून स्पर्धा पाहता. प्रथम पारितोषिक 44,444. द्वितीय पारितोषिक 22,222 रुपये. चषक उत्कृष्ट गोलंदाज चषक, उत्कृष्ट फलंदाज चषक, मालिकावीरसाठी चषक, प्रत्येक सामन्यासाठी आपण बघतोय मॅन ऑफ द मॅचसाठी चषक दिले जाणार आहे. प्रशांत चेंडू पुन्हा त्या अतिशय सुरेख चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर जातो. पडल्यानंतर फ्रंट फुट आले होते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सार्थक 11 संघाची धावसंख्या 11. धावा झाले. 3 गडी बाद झालेले आहेत. करण धुळेसर का फलंदाज अपयशी ठरला. एक अतिशय चांगला फलंदाज आहे बदलापूर विभागातील. पण आज मात्र आज आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं आहे. आजच्या दिवसात जर बघितलं तर पहिला सामना झाला होता तो साई 11 पक्ष श्रेयामध्ये. साई 11 संघाने सामना जिंकला आणि सर्व खेळाडू ग्रामीणचे आहेत. विशेष करून आपण पाहिलं तर जय जोशीला आपण पाहिलं, सचिन भोईरला पाहिलं, मेघनाथ भोईरला सुद्धा आपण पाहिलं, प्रेमनाथ भोईरला सुद्धा पाहिलं. सोमनाथ भोईर ग्रामीणचा अतिशय चांगला गोलंदाज जितू शेलारला आपण पाहिलं. किरण शिंदे आत्ताच एक बॉक्स टुर्नामेंट झाली आपण म्हणलं DNCच्या मैदानावर. मालिकावीरसाठी आपण म्हणलं 2 व्हीलरची बाईक होती ते मिळाली होती त्या खेळाडूला. कारण नामदेव स्मृती चषकमध्ये सुद्धा खेळाडूला बाईक मिळाली असती पण तो संघ पराभूत झाला होता सेमीफायनलमध्ये. गोलंदाजी सज्ज होत आहे. अमोल स्पिन आक्रमण आपण पाहत आहे. स्ट्राईकला फलंदाज बॉबी. अमोल अजदे गावचा खेळाडू अतिशय चांगला गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू, अतिशय गुणवत्ता असून भरलेल्या खेळाडूंमध्ये. पाहिजे आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय अमोल काळन. जिमखाना एनकडून स्ट्राईकला फलंदाज बॉबी. अमोल थोडासा आपण पहिले 7-8 पावलांचा रनअप. अमोल तो बॉबी. अतिशय सुरेख चेंडू या कीपरला बीडी करतो जोपर्यंत चेंडू फीड होतोय थोड्यापर्यंत रिझनमध्ये. फाईन लेगचा क्षेत्ररक्षण चेंडूला फीड करतोय. 1 धाव मिळते मात्र 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फल करते आपण पाहतोय 12 धावा.
अमोल तो प्रशांत. चेंडू बॅकवर्ड होतोय, स्क्वेअर कट करतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंटला प्रशांत बाद होतोय. इथं मात्र चौथा गडी बाद होतोय. नवीन फलंदाज येतो यावेळी आपण बघितलं तर 5व्या क्रमांकावरती अनुज येतोय. प्रशांत बाद होतोय, अनुज येतोय. तर मात्र प्रशांत आपण बघितलं तर अमोल यांना मिळणारी पहिली सफलता. चार गडी बाद. धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा. खूप कमी धावा आहेत सार्थक इलेव्हन संघाच्या. कृष्णा इलेव्हन संघाने नाणेफेकी जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकार. अतिशय चांगली गोलंदाजी. अमोल पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. चेंडू ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू होतोय मिड विकेट रिजनमध्ये. जोपर्यंत चेंडू फीड होतोय अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. एकच धाव मिळते. इथं मात्र एकने धावसंख्या वाढते. सार्थक इलेव्हन संघाची धावसंख्या होते 13. आपण पाहतो इथं मात्र 4 गडी बाद. 13ची धावसंख्या सार्थक इलेव्हन संघाची. अमोल अतिशय चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. या संघामध्ये पण बघितलं तर आपण आज संघाचे 2 खेळाडू आपण बघतोय. दर्शन कळणला सुद्धा पाहता, अमन कळणला पण पाहता आपण. आज बरेचसे खेळाडू ग्रामीणचे शहरी विभागातून प्रतिनिधी करताना दिसत आहेत. हा चेंडू पुढे ससावलाय. चेंडू यावेळी अतिशय सुंदर फटका. लॉंग ऑफच्या डोक्यावर होतो चेंडू. सीमारेषा जाऊन मिसळतोय. 6 धावा. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्येच्या धाव फलकावरती आपण पाहतो यावेळी 19. अनुज आपला षटकाराने आघात करतोय. अजून 3 चेंडू बाकी आहेत. अमोलने आतापर्यंत 8 धावा दिले त्या षटकामध्ये. आतापर्यंत या 3 चेंडूमध्ये आणि एक गडी सुद्धा बाद केलाय. अमोल राईट आर्म ओव्हर विकेट मारतोय. हा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढतोय चेंडूला. चेंडू 30 सर्कलमध्ये डीप पॉईंट रिजनमध्ये फीड होतोय. चेंडू फीड होतोय. 1 धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 20 धावा. अमोल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला पण बॉबी शफल होतोय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू होतोय मिड विकेट रिजनमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. फेकी येते इथं मात्र अचूक फेकी ऑन द स्टंप. कीपर मात्र इथं बीड होतोय. कीपर मात्र आपण बघितलं तर चूक करतो आणि जीवदान मिळतं इथं मात्र बॉबीला. आणि 2 धावा मिळतात. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 22 ना. 22 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर सार्थक इलेव्हन संघाची. अमोलने या षटकात धावा दिल्यात तब्बल आपण बघितलं तर 1 गडी सुद्धा बाद केले आहेत. 10 धावा दिलेत. एक महत्त्वपूर्ण फलंदाज सुद्धा बाद केलाय. आता येणारे 12 चेंडू आणि कशा प्रकारे सार्थक इलेव्हन संघ फलंदाजी करतोय. अनुज आणि आपण बघितलं तर बॉबी ही जोडी. पंच पहिले तर सुशील आणि आपण स्क्वेअर लेगचे पंच रोहित आपण असे पाहतो. यानंतर सामना असणारे जितू इलेव्हन विपक्ष जितू आणि पेंथान इलेव्हन संघाच्या संघनायकाने यायचं आहे. जितू इलेव्हन संघाच्या संघनायक आणि पेंथान इलेव्हन संघाच्या संघनायकाने यायचं आहे नाणेफेकीसाठी. चला सामना लवकर चालू करायचा आहे. कपडी स्पर्धा पाहता रोटी क्लब ऑफ डोंबिवली सेंट्रल जे महेश क्रिकेट क्लब आहे यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहता. प्रथम क्रमांक 44,444 रुपयाचं पारितोषिक असणार. द्वितीय क्रमांक आपण बघितलं तर 22,222 रुपये चषक. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरसाठी आपण चषक पाहतो. प्रत्येक सामन्यासाठी मॅच आपण बघितलं तर चषक दिले जाणार आहे. पहिल्या सामन्याचा आपण बघितलं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता अमोल. अतिशय चांगला फलंदाज आहे. पागळे विभागातील अतिशय चांगला गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू जो कित्येक वर्ष आपण आता बघितलं तर यावर्षी सातत्याने आपण ग्रामीण संघामध्ये त्याला पाहतो. त्याप्रमाणे विश्वास पाटील तोंडरे संघाचा एकमेव हिरा आहे. त्याप्रमाणे अमोल सुद्धा आपण म्हटले तर पागडे संघाचा एक अनमोल हिरा आहे. अतिशय चांगली फलंदाजी करतो, गोलंदाजी करतो. गोलंदाजी सज्ज होतोय प्रशांत.
स्ट्राईक एंडला फलंदाज अनुज. धावसंख्या आपण पाहतो 3 षटकाच्या समाप्तीनंतर सार्थक इलेव्हन संघाची 22 धावा आपण पाहतोय. चला जेतू इलेव्हन संघाचे संघनायक आणि पॅन्थानी इलेव्हन संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. 22 धावा. संगीत या षटकात 11 धावा आले तब्बल. 22 धावा इथं नितीन काळेंचं बघितलं तर साई इलेव्हन संघामध्ये आपण बघितलं तर सर्व ग्रामीण खेळाडू भरपूर आहेत. गोलंदाजी सज्ज होतोय आपण बघितले तर यावेळी प्रशांत. स्ट्राईकेलला फलंदाज आपण पाहतोय यावेळेला अनुज. नॉन स्ट्राईकला बॉबी आपण पाहत आहे. 22 धावा आलेले 3 षटकाच्या समाप्तीनंतर चांगली फलंदाजी करावी लागणार इथं मात्र अनुजला ज्याने षटकाराने आघात केला होता. कारण की कृष्णा इलेव्हन संघाची सुद्धा खूप फलंदाजी चांगली. संकेत सारखा एक अतिशय चांगला फलंदाज. अमोल कळणे आपण बघितलं तर दर्शन सुद्धा खूप चांगली फलंदाजी करू शकतोय. पिंट्या सुद्धा आपण पप्पूला सुद्धा पाहतात तट या सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करताना. क्षेत्ररक्षक दर्शन काळने एक क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर पॉईंटला आपण पाहता एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षण पाहता. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षण तट या सर्कलच्या बाहेर येईल. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षण आपण पाहता. प्रशांत गोलंदाजी मार्कवर सायकल पण अज्जू. सुरेख चेंडू वॉटरमॅनचा वापर केलाय. कार्पेटच्या मध्ये चेंडू जातोय मिडॉनला. एक धाव पूर्ण करतोय तर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. दुसरी धाव घातक ठरू शकते. क्षेत्ररक्षक चूक करतोय. दर्शन काळन यावेळेला चेंडूला गॅदर करत नाहीये आणि 2 धावा इथे मात्र मिळत आहेत. फलंदाज अनुजला आपण बघितलं तर 2 धावा मिळतात. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण बघितली तर 24 धावा. नितीनाचं पण बघितली तर दर्शन काळन एक रेग्युलर कीपर आहे पण आता मात्र थोडीशी चूक करतोय आणि अनुजला आपण बघितले 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहतो 24 धावा. प्रशांत गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला फलंदाज अनुज. हा चेंडू चेंजा पेस गतीमध्ये परिवर्तन. गुडलांस पडवणं थोडासा चेंडू टेकअप होतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय प्रशांत इथे मात्र. धावसंख्या आपण पाहताय सार्थक इलेव्हन संघाची. नितीन काळन यावेळी बघितले तर 24 धावा आहेत. कंपल्सरी चेसिंग असणार आहे त्यामुळे तुम्हाला विकेट आणि आपण टॉसला महत्व नसणार आहे. कंपल्सरी तुम्हाला चेसिंग करावं लागणार आहेत. आमचे पंच आपण सुशील लावडे. प्रशांत गतीमध्ये परिवर्तन. चेंज पेस ऑन साईडला चेंडू कार्पेटच्या मध्ये विकेटला जातोय. मिस स्पीड होते. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. पाहिजे तिसरी धाव पूर्ण होते का? 3 धावा पूर्ण होत आहेत. चौथी धाव नकार देत आहेत. 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या सार्थक इलेव्हन संघाची आपण पाहतोय 27. आमचे गुणलेखक आपण म्हणले श्रीकांत गुराव ऑफिशियल गुणलेखक आहेत आमचे. सर्व खेळाडूंचे मान्यवरांचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. महेश क्रिकेट क्लब आयोजित आपण ही स्पर्धा पाहता. प्रथम क्रमांक आपण पाहिले तर 4444 रुपये चषक. द्वितीय क्रमांक आपण पाहता 22,222 रुपये चषक. प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकर बॉबी. अतिशय सुंदर फटका. चेंडू होतो लॉंगॉनला. स्पीड होते थोडीशी. आपण म्हणजे सेट्टी जोपर्यंत चेंडूला फीड करतोय नितीन 1 धाव इथे मात्र मिळतो. लगेच चेंडू फीड केला जातोय. 1 ने धावसंख्या वाढते. सार्थक इलेव्हन संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 28.
4 गडी बाद 28 अशी धावसंख्या. कारण पहिल्या षटकापासून आपण कृष्णा इलेव्हन संघाने जो दबाव निर्माण केला तो दबाव मात्र अजूनही तसाच टिकून ठेवलेला आहे. कारण कोणते दोन फलंदाज बॉबी आणि आपण म्हटले अनुज आक्रमक फलंदाजी करत नाहीये. चेंडू अतिशय सुंदर फटकाकार माध्यमातून चेंडू होतो लॉंग ऑफला. चेंडू फीड होतोय. 10 मिनिटे 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय 29 धावा. चौथ्या षटकात दिलं आपण पाहतोय अंतिम चेंडू प्रशांत गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक फलंदाज बॉबी साईडला आपण क्षेत्रक्षण पाहतो. फाईन लेग बॅकवर्ड स्कोअर लेगला मिड विकेट लेग क्षेत्रक्षण आपण पाहतोय. हा चेंडू अतिशय सुंदर फटकाकार मध्ये लॉंग ऑफला जातोय. चेंडू फीड होतोय. फलंदाज मात्र इथं बाद होतोय. बॉबीने आपला पण विकेट बैल समोरील संघाला बाद गेलेलं आहे. बॉबी बाद होतोय तर मात्र 5वा फलंदाज बाद होतोय. सार्थक इलेव्हन संघाची धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती आपण बघितलं तर कमी धावा बघतो 4 षटकाच्या समाप्त 29 धावा आपण पाहतोय. 30 धावा माफ करा. त्याचा एक धाव लिहायची होती. नवीन फलंदाज येतो आता आपण बघितलं तर नचिकेत. आता अंतिम षटक कोण गणितोय 7व्या क्रमांकावर फलंदाजीला येतो नचिकेत. आपण माहिती तर षटक संपल्याची खूण केली होती पंचांनी. पण खेळाडू मात्र इथं बाद म्हणून घोषित केलं. खेळाडू बाद म्हणून बाहेर आला होता. पण खेळाडू बाद नाहीये. आपण बघितले तर 4च गडी बाद आहेत. 1च धाव्या फलंदाजी असणारे आपण बघितले 2 फलंदाज असणार ते म्हणजे बॉबी आणि अनुज ही जोडी. नचिकेत मात्र पुन्हा एकदा वापस परत येतोय. तीन आपण तर अनुजने चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. बॉबीच्या बॅटमधून पाहिजे अशा धावा येत नाहीयेत. अरुणच तर काय फलंदाज आहे. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावरती 30 धावा. अंतिम षटक आता पाहायचं कोण घेऊन येतोय. रोहन येतोय गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. अंतिम षटक वैयक्तिक पहिल्या संघाचा 5वा षटक घेऊन येतोय. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतो यावेळेला बॉबी. स्ट्राईकला अनुजला आपण पाहताय. रोहन गोलंदाजी मार्कवर आयटम राऊंड कडे मार्क स्ट्राईकला फलंदाज बॉबी. शपल झालाय. फलंदाज बाद होतोय तर मात्र त्रिफळाचित होतोय. बॉबी बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज येतो नचिकेत 7व्या क्रमांकावर. इथं मात्र गडी बाद होत आहेत ते 5. खरं ह्या आधीच्या चेंडूवर नितीन जर बघितलं तर फलंदाज बॉबीला बाद केलं होतं धावची. पंचांनी सांगितलं की षटक संपल्याची खूण केली होती. आता मात्र अनुज आणि नचिकेत आपण ही जोडी पाहतोय. अंतिम षटकात 5 चेंडू बाकी आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी बघतो आपण कृष्णा इलेव्हन. जर बघितलं तर अजदेपाडातील अतिशय चांगला संघ आहे. त्यामध्ये आपण अमोलकरला पाहू शकता. शेट्टीला पाहू शकता. पप्पूला सुद्धा पाहू शकता. नचिकेत दर्शनकरला पाहू शकता. संकेत पवारला संकेत राणे अतिशय चांगला फलंदाज आहे. जेटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता आपल्या मोबाईलवर लॅपटॉपवर. जिमखान्याच्या मैदानावर ही स्पर्धा आपण पाहतो. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील आपण दुसरा सामना पाहतोय कृष्णा इलेव्हन पक्ष सार्थक इलेव्हन मध्ये. रोहन ऑन साइडला पूल केलाय. मिडविकेटच्या डोक्या बारना 6 धावा. गुड शॉट. थोडासा शॉट पी चेंडू फेकला होता आणि नचिकेतनं मात्र अतिशय चांगला फटका इथे मात्र पूलच्या मध्ये फिरकावून दिला चेंडूला. 6ने धावसंख्या वाढते. धावसंख्या तर धावफलक होती 36. नितीन आपण बोलले तर नचिकेत अतिशय चांगली फलंदाजी करतो. तर बॉबीच्या आधी नचिकेतचे पण जर आपण बघितलं तर आत्ताच माहिती मिळाली कृष्णा इलेव्हन संघचा खेळाडू आहे. पण आज मात्र काही कारणास्तव 36 धावा झाले. 30 धावा आहेत साठी.
षटकाराने आघात करतोय, कारण का ज्याप्रमाणे आपण वेळेला अनुजने षटकाराने आघात केलं त्याप्रमाणे. पण आता मात्र मला वाटतं दोन फलंदाज बॅटचा फेस खोलणार, कारण 4 चेंडू बाकी आहेत आणि जास्तीत जास्त इथं टार्गेट ठेवावं लागणार आहे सार्थक इलेव्हन संघाला. नचिकेत अतिशय चांगली फलंदाजी करतो, षटकाराने आघात करतोय. तर मला वाटतं बॉबीच्या आधी नक्कीच नचिकेतला येणं फार गरजेचं होतं. पण आता रोहन राईट आर्म राहून तिकडे मार्क करतो, स्ट्रायकल पण नचिकेत. एक चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, ऑप्शनच्या बाहेर जाऊन चेंडू. पंच वाईट शिकवण करत आहेत. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 37 धावा आपण पाहतोय यावेळी. 37 धावा आपण पाहतोय. पुणे गोलंदाजी मार्कवर रोहन राईट आर्म राहून तिकडे मार्क करतो, सायकल पण नचिकेत. साईडला पुणे भीड करतो आपण पहिले तर थर्डमॅनला भीड करतो, चेंडू सीमा पार जातोय. मिलिंद निकाळांनी चूक केली आणि चौकाराने धावसंख्या वाढते आणि 3 आपण पहिले तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो यावी 41 धावा. कारण आपण पहिले तर आजच्याचे 3 खेळाडू आपण या संघात पाहतोय, दर्शन, मिलिंद आणि आपण बघितलं तर अमोलला, म्हणजे जे आजच्या संघात आता प्रतिनिधित्व करत आहेत. थोडंसं आपण पहिले नितीन चुकीला माफी नाही, क्रिकेटमध्ये आपण सातत्याने हे वाक्य सांगत असतो, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. रोहन पुन्हा ऑन साईडला खेळून करतो, चेंडू यावेळेला चेंडू सीमा पार, फाईन लेगला बीडी करतो, चेंडू बॅक टू बॅक दुसरा चौकार येतो. इथं आपण चांगली फलंदाजी करतो सार्थक, धावसंख्या वाढते, धावसंख्या 45. नितीन एक चूक किती महागात पडते आपण म्हणले तर स्ट्राईक सुद्धा चेंजेस झाले होते आणि आता मात्र नचिकेत चांगली फलंदाजी करतोय, कारण धावा आले धावफलकावरती 44 धावा, म्हणजे एक फाईट बॅक स्कोर झालाय कृष्णा सार्थक इलेव्हन संघासाठी. कारण आता गोलंदाजी कशा प्रकारे करणार आहे ते पाहायचं आपण. रोहन पण आता गोलंदाजी मार्कर, रोहन गोलंदाजी मार्कर उर्दीकडे मार्क. चेंडू अतिशय सुंदर फटका आहे, विकेट खोदून करतो चेंडूला. चेंडू जोपर्यंत लॉंग आपला फीड होतो इथं मात्र दुसरी धाव घातक ठरू शकतंय, फलंदाज बांधतोय आपण नचिकेत. जर नचिकेतला स्ट्राईक द्यायचे तर अनुज स्ट्राईकवर राहणं फार गरजेचं होतं आणि अनुज मात्र क्रीज सोडतो आणि नचिकेत बॅक टू पवेल धावचीच्या स्वरूपात आपण म्हणजे आणखीन एक धक्का बसतो सार्थक इलेव्हन संघाला. धावसंख्या वाढते सार्थक इलेव्हन संघाची, आपण पाहतोय 46 धावा, 6 गडी बाद, 46ची धावसंख्या. नवीन फलंदाज येतोय अरुण, अतिशय चांगला आपण म्हणजे यष्टीरक्षक डोंबोलीतील नंबर 1चा यष्टीरक्षक आपण बघतोय. अजून एक चेंडू बाकी रोहनच्या या षटकातील आणि स्ट्राईकला फलंदाज पाहिजे तर अरुण कशा प्रकारे आपण बोलले तर सार्थकने खूप चांगली फलंदाजी केली. तिने एक षटकार दाखवले, 2 चौकार दाखवले, कुठेतरी धावांना आकार दिलाय. अनुज आणि अरुण रोहन अंतिम षटकातील अंतिम चेंडू. म्हणजे कृष्णा इलेव्हन संघासमोर किती टार्गेट राहते नितीने, कारण का कंपल्सरी चेसिंग असणार आहे ते. अरुण ज्याप्रमाणे चांगले यष्टीरक्षण करतो त्याप्रमाणे आता अंतिम चेंडूवरती एक आपण बोलले तर समाप्ती कशा प्रमाणे करतोय, कारण का एक अंतिम चेंडू चौकार षटकार मारतोय की आपण बोलले तर रोहन त्यांना निर्धाव चेंडू फेकतोय. रोहन गोलंदाजी मार्कवर कंपल्सरी चेष्टा करणार आहे, पण उर तिकडे मारा करतोय. मोठा चेंडू ऑन साईडला बिरकावून देतो, चेंडू चेंडू एक धाव इथं मात्र मिळत आहेत. पंच नोटची खून करतायत, 2 धावा इथं मात्र मिळत आहेत. 2 धावा आपण बोलले तर पूर्ण झालेल्या आहेत. थोडंसं आपण बोलले पंच बातचीत करत आहेत. नितीन आपण सातत्याने क्रिकेटमध्ये नेहमी सांगत असतो की पंच कुणाला नाही, म्हणजे ज्याने क्रिकेट खेळलाय जरा खेळाडू एकत्र येऊ नका जरा प्लीज. कृष्णा इलेव्हन संघाचे खेळाडू जरा प्लीज सहकार्य करायचं आहे. हो कॅन्सल झाले, 2 धावा मिळाले, 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते. आपण बघितलं तर 48 धावा, 49 धावांचं लक्ष आहे नितीने यावेळी आपण बोलले तर कृष्णा इलेव्हन संघासमोर. आपण बोलले कृष्णा इलेव्हन संघ आता कशा प्रकारे फलंदाजी करतो आणि सार्थक इलेव्हन संघ या धावा पूर्णपणे आपण बोलले तर पुरेशा पडतायत का त्यांना त्यांच्या गोलंदाजांना. सामना जेव्हा इथे सुरू होतं ऐकणं आमच्या एक अतिशय चांगले आपण बोलले तर कॉमेंटमॅन असद्याचा एक बुलंद आवाज नितीन कहाणीना. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे, प्लीज जरा सहकार्य करायचं. अनुज सहकार्य करा, अरुण सहकार्य करायचं आहे.
नितीन आपण पाहिले तर आपल्या ग्रामीणचे बरेचसे खेळाडू नितीन आज शहरी विभागातून आपल्याला खेळताना दिसणार. योगेश पाटील सारखा एक खेळाडू आला नितीन. खरोखर आज बरं वाटतं जरा एक ग्रामीण खेळाडू आज शहरी विभागातून खेळताना बघतो. कारण जरी ग्रामीण क्रिकेट संपलंय तरी आज शहरी विभागातून आपलं प्रतिनिधित्व करता येतं, कारण गावाचं नाव खूप रोशन करतं. नितीन आपण पाहिले तर सचिन भोईर आज चांगली फलंदाजी केली, कुठेतरी आपला फॉर्म दाखवून दिला आज शहरी विभागातून खेळताना. यावर्षी भलेच सचिनने ग्रामीण विभागात थोडीशी फलंदाजी चांगली केली, पण आज मात्र खूप जबरदस्त फलंदाजी केली शहरी विभागातून खेळताना. नितीन आपण पाहिले तर सातत्याने आज ग्रामीण खेळाडू शहरी विभागातून खेळताना दिसतात, त्यामुळे प्रत्येक खेळाडूचे डावपेच माहिती आहेत. चला पंचांचा डिसिजन आलेला इथे नो कॅन्सल केलेला आहे. चला अनुज यायचं आपण लवकर. सामना इथे सुरू होईल. 1-2 साथी समालोचक नितीन काय ना धावसंख्या झाली 48, 49 धावांचं लक्ष येतं म्हणजे कृष्णा 11 संघाला. चला 49 धावांचं लक्ष आहे. चला निर्णय घ्यायचे लवकर. चला सार्थक गेल्यावर संघ आपण क्षेत्ररक्षण लावायचं लवकर. 49 धावांचं टार्गेट आहे. अठ्ठेचाळीस धावा झालेत. 49 धावांचं लक्ष आहे कृष्णा 11 संघासमोर. नक्कीच रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सेंट्रल, आयोजक महेश क्रिकेट क्लब, महेश गिरकर यांचं खूप सहकार्य या स्पर्धेसाठी.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सेंट्रल आयोजक महेश क्रिकेट क्लब. आपण म्हणजे महेश आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांची आठवण म्हणून ही स्पर्धा इथे आयोजित केली होती म्हणजे रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सेंट्रल यांनी. चला जास्त वेळ घेऊ नका बघा. सार्थक 11 आपण लगेच क्षेत्ररक्षण नावाचं आहे. कृष्णा 11 संघ आपली सलामी जोडी पाठवायची आहे. कृष्णा 11 चला कृष्णा 11 संघ आपली सलामी जोडी पाठवायची आहे. आजच्या दिवसात जितू 11 संघ सुद्धा या स्पर्धेत खेळणार आहे. प्रशांत म्हात्रे यांचा संघ, त्यानंतर पॅन्थर, RCC, नवदुर्गा असे 8 संघ आजच्या दिवसात खेळणार आहे. पहिला सामना जिंकला साई 11 संघाने. खाली टाकून थांब थांब. 49 धावांचं लक्ष आहे कृष्णा 11 या संघासमोर. पहिल्या सामन्यात 82 धावा कुठल्या होत्या साई 11 संघाने प्रथम फलंदाजी करत असताना श्रेया 11 संघाविरुद्ध. एकोणपन्नास धावांचं लक्ष आहे. 48 धावा झालेल्या आहेत 6 गडी बाद. 49 धावांचं लक्ष. सलामी जोडी मैदानात. बाब्या आणि शेट्टी. गोलंदाज समीर आहे गोलंदाज. 49 धावांचं लक्ष. पहिल्या षटक गोलंदाज समीर. पहिला चेंडू अप्रतिम फटका मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते करणचं. मॅन फ्रॉम जुवेली. पहिल्या चेंडू एका धावेने श्री गणेश ओपन करतोय. फलंदाज बाब्या, गोलंदाज समीर. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रावलतोय डीप स्क्वेअर लेग रिजन मधनं. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. गुड शॉट. पहिला चौकार शेट्टीच्या बॅट मधनं. एकोणपन्नास धावांचं पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती एक सिंगल, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार. आमच्यासोबत आमचे गुणलेखक श्रीकांत गुरव, एक चांगले गुणलेखक, एक चांगली माहिती आमच्यापर्यंत देतात आणि ती माहिती आम्ही खेळाडू आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. यावेळेस मात्र एज लागते. मात्र चेंडू ट्रावल शॉर्ट थर्ड मॅच रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते नचिकेत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 6. गोलंदाज समीरने आतापर्यंत 3 चेंडू टाकले, 6 धावा खर्च केल्या आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एशियनच्या मागे आपण बघतो यष्टीरक्षक अरुण. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. पॉइंट रिजन मधनं चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जातोय. 4 धावांसाठी. गुड शॉट. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. प्रमोद म्हात्रे यांचे आगमन होतोय. त्यानंतर मयूर दातीलकर. ठाणे जिल्ह्यात आपला विचार केला तर प्रमोद म्हात्रे खूप मोठं नाव आहे. त्यानंतर निलेश म्हात्रे असो, पिंटे जोशी, मयूर दातीलकर, योगेश पाटील, प्रशांत म्हात्रे, केजू मुंडे असे बरेचसे खेळाडू आहेत. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये डबल फिगर मध्ये 10.
यावेळेस मात्र मोठा फटका, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू वन बाउंस सीमा पार, 4 धावांसाठी गुड शॉट. चार रे धावसंख्या वाढते, धावसंख्या 14. एक चांगली सुरुवात. अजूनही पॉवर प्ले मध्ये एक चेंडू शिल्लक आहे. कृष्णा 11 संघ आपण बघतोय. कृष्णा 11 संघाकडनं एक चांगली सुरुवात. 14 धावा तब्बल कुठल्यात आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये. समीर थोडीशी खराब गोलंदाजी करतोय. संकेत राणे यांचा संघ आहे. कृष्णा 11. समीर यावेळेस मात्र फक्त चेंडूला दिशा दिली आहे. एक सिंगल. सेम आणि फलंदाजी करतोय फलंदाज बाब्या. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकात धावा येत आहेत त्या 15 धावा. 49 धावांचा पाठलाग करत असताना 15 धावा धावफलकावरती. अजूनही 34 धावांची गरज आहे कृष्णा 11 संघाला. येणारी 4 हॅलो येणारी 4 षटकांनी 34 धावांची अजूनही गरज आहे. येणारी 4 षटकांनी अजूनही 34 धावांची गरज आहे. एकोणपन्नास धावांचा पाठलाग करत असताना पंधरा धावा झालेल्या आहेत. अजूनही 34 धावांची गरज आहे. येणारी 4 षटकं 24 चेंडू आणि 34 धावांची अजूनही गरज आहे. यातून जिंकणारा संघ लगेच फाईट करेल तो म्हणजे साई 11 या संघाबरोबर. गोलंदाज भजी. 24 चेंडू आणि 34 धावांची अजूनही गरज आहे. कृष्णा 11 संघाचे पॅकर्स मला वाटतं किरण तर्फे. यावेळेस मात्र मोठा फटका, लॉंग ऑफ रिझन मधनं 1 बाउन्स सीमा पार, 4 धावांसाठी. धावसंख्या 19. धावा. यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिले मात्र क्षेत्ररक्षक करण तिथे. एक सिंगल पॉइंट रिजन मध्ये, डीप पॉइंट रिजन मधनं चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल. एकोणपन्नास धावांचं पाठलाग करत असताना धावफलकात धावा त्या 20 म्हणजे अजूनही 29 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज शेट्टी. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत यष्टिरक्षक अरुण. गोलंदाज भजी. यावेळेस मात्र एज लागते. यष्टिरक्षक बीट होतोय. थर्ड मॅन फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट होतोय. चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी. एक चांगली सुरुवात आपल्या बघा आम्ही ते कृष्णा 11 संघाकडनं. धावसंख्या वाढते. धावसंख्या 24. 25 धावांची अजूनही गरज आहे. अर्ध लक्ष पार केलं. अजूनही अर्ध लक्ष पार करायचे.
24 धावा धावफलकावर. अर्धलक्ष पार केलं. अजूनही 25 धावांचं गरज आहे. गोलंदाज भजी. स्ट्राईक फलंदाज शेट्टीने एस्टेशन थोडंसं खराब केलं होतं. यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि फलंदाज वाद. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या ती कृष्णा इलेव्हन संघाची 24. एक गडी बाद. नवीन फलंदाज नितीन येतोय. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सिंगल. धावसंख्या 25. एक गडी बाद. 1 टू गो. 49चं टार्गेट. अजूनही 24 धावांची गरज आहे. येणारे 19 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे कृष्णा इलेव्हन संघाला. पंचवीस धावा झालेल्या आहेत. अजूनही 24 धावांची गरज आहे. डॉट चेंडू. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे अजूनही. अठरा चेंडू आणि 24 धावांची अजूनही गरज आहे. बाळू पाटील सुद्धा काही खेळाडूंशी संपर्क साधतायत. अठरा चेंडू आणि 24 धावांची अजूनही गरज आहे. अठरा चेंडू आणि 24 धावांची गरज. गोलंदाज अनिकेत. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे ती म्हणजे कृष्णा इलेव्हन संघाला. बघा यातून जिंकणारा संघ लगेच सामना खेळेल तो म्हणजे साई इलेव्हन या संघाबरोबर. अठरा चेंडू 24चं समीकरण आहे. अजूनही मैदानामध्ये GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. शैलेश भोईर, सूरज म्हात्रे, समाधान म्हात्रे ही स्पर्धा कव्हर करतात. ही स्पर्धा आपण घर बसल्या यूट्यूबवर सुद्धा बघू शकता आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरती. गोलंदाज अनिकेत तर सेकंडला फलंदाज बाब्या आणि नो सेकंडला फलंदाज नितीन.
वेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता, चेंडू भिरकावून देतोय फाईन लेग रिझन मधनं. बघा धावा जर जायला चेंडू लागला समोरच्या बॉक्सला तर धावा धावून घ्यायचेत. दोन धावा, 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या 27. आमच्या सोबत आमच्या ऑफिशियल गुणलेखक श्रीकांत गुरव, एक जबरदस्त गुणलेखक आणि चांगली माहिती आम्हाला देतात आणि ती माहिती आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवतोय. 22 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 17 चेंडू आणि 22चं समीकरण. चला जास्त वेळ घेऊ नका. अनिकेत राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेर जाण्याचे चेंडू पण वाईट चिकून करतायत. एक धाव, धावसंख्या 28. 21 धावांची अजूनही गरज आहे. एकवीस धावांची अजूनही गरज आहे. स्ट्रायकरला फलंदाज बाब्या, एक चांगला फलंदाज कृष्णा इलेव्हन संघाचा. अजून एक खराब चेंडू, वाईट चेंडू. धावसंख्या 29. 20 धावांची अजून गरज आहे. कृष्णा इलेव्हन संघाने गोलंदाजी अप्रतिम दाखवली, तेवढी चांगली फलंदाजी सुद्धा दाखवली मैदानात आतापर्यंत. संकेत राणे याचा संघ आहे कृष्णा इलेव्हन. तरुणचा संघ आहे सार्थक इलेव्हन. एक सिंगल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 30. 19 धावांची अजूनही गरज आहे. अनिकेत यावेळेस मात्र डॉट चेंडू. अनिकेत यावेळेस मात्र ब्लॉक होलचा वापर केला होता. फक्त सिंगल. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 31. 18 धावांची अजूनही गरज आहे. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. 14 चेंडू आणि 18 धावांची अजूनही गरज आहे मैदानात कृष्णा इलेव्हन या संघाला. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. शैलेश भोईर, सूरज म्हात्रे आणि समाधान म्हात्रे. यावेळेस मात्र मोठा फटका आणि चेंडू सीमा पार. खरा क्षेत्ररक्षण. 4 धावा. चार ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 35. अजूनही 14 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 14 धावांची गरज. तेरा चेंडू आणि 14 धावांची गरज. वाईट चेंडू आणि 5 धावा बोनसच्या स्वरूपात. 9 धावांची अजूनही गरज आहे. 40 धावा झाल्या. 30 षटक मार्गस्थ. 1 चेंडू अजूनही बाकी आहे.
13 चेंडू आणि 9 धावांची गरज. नचिकेतचा संघ आपण बघतोय थोडीशी खराब कामगिरी मैदानामध्ये. सार्थक 11 मात्र संकेत राणे यांचा संघ अप्रतिम कामगिरी आतापर्यंत. बारा चेंडू आणि 9 धावांची गरज. डॉट डॉट या आधीचा वाईट बरोबर बोलतो तुम्ही, तेव्हा 5 रन आहेत, आता डॉट झाले ना, ओव्हर झाली. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे कृष्णा 11 संघाला. याही साधा चेंडू भिरकावून दिले. अनुज चेंडू खाली येतोय. गोलंदाज करण. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. आठ धावांची अजूनही गरज आहे मैदानामध्ये. चला नवीन फलंदाज लवकर पाठवायचे. कृष्णा 11 संघ जास्त वेळ नका घेऊ. रोहन चला लवकर यायचे. रोहन चौकारा षटकारांचा बादशाह अजूनही खेळाडू कक्षामध्ये संकेत राणे. संकेत राणे सारखा एक आक्रमक फलंदाज अजूनही खेळाडू कक्षामध्ये, ज्याच्या नावावरती अनेक रेकॉर्ड. चौकार षटकारांचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे संकेत राणेची. 8 धावांची अजूनही गरज आहे. सेकंडला रोहन. आयुष मात्र हलक्यात घेऊन काढलंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतो, फेकी करतोय. 2 धावा. साईल संघाच्या संघाने तयार राहायचे प्रतीक. 6 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेस मात्र रोहनने चेंडू भिरकावून दिलाय. षटकार आणि सामना इथे जिंकलाय तो म्हणजे कृष्णा 11 संघाने.
या सामन्याचा मानकरी ठरतो तो म्हणजे बाब्या, ज्याने वैयक्तिक 23 धावा केल्यात. बाब्या मॅन ऑफ द मॅच, नॉट आउट. सामना असेल साई 11 वर्सेस कृष्णा 11. कृष्णा 11 संघ टॉस विन आहे.